मी हळूहळू जुन्या करार येशू ख्रिस्त प्रेषित नवीन करार अशा क्रमाने उलगडतो. 1. जुना करार धोका आणि भाषेची सुरुवात. उत्पत्ती 3. आदम आणि हव्वा. प्रथम मनुष्याला सर्पाने फसवले, त्यानंतर पाप जगात आले आणि देवाशी थेट संवाद तुटला. माणूस देवाला थेट ऐकू शकत होता, पण पापामुळे आध्यात्मिक भाषा देवाशी नातं कोमेजलं. उत्पत्ती 11. बाबेलचा मनोरा. लोकांनी देवाविरुद्ध बंड करून मनोरा बांधला. देवाने त्यांच्या भाषा गोंधळवल्या, कन्फ्युजन ऑफ टंग्स. यामुळे माणसे विखुरली आणि एकमेकांना समजू शकली नाहीत. याच ठिकाणी भाषांची गफलत सुरू झाली. 2. जुना करार पवित्र आत्म्याची चिन्हे. जुन्या करारात काही निवडक लोकांवर भविष्यवक्ते, राजे, याजक आत्मा येत असे. उदाहरण, योसेफ उत 41 वचन 38 देवाचा आत्मा त्याच्यात आहे असे म्हटले गेले. मोशे आणि 70 प्राचीनांवर आत्मा आला, गणना 11 वचन 25 आणि त्यांनी भविष्यवाणी केली. यशया, यिर्मया, यहेस्केल यांना आत्म्याने देवाचे वचन सांगायला प्रवृत्त केले. पण अजूनही सर्व लोकांना आत्मा देण्यात आला नव्हता, ना अन्य भाषा. 3. येशू ख्रिस्त आणि नवीन कराराची सुरुवात. योहान बाप्तिस्मा देणारा म्हणाला, पेक्षा जास्त तो येशू तुम्हाला पवित्र आत्मा व अग्नीने बाप्तिस्मा देईल. मत्तय 3 वचन 11. येशूने वचन दिले, पेक्षा जास्त तुम्ही सामर्थ्य प्राप्त कराल पवित्र आत्मा तुमच्यावर आल्यावर. प्रेषित 1 वचन 8. क्रूसावर मरण आणि पुनरुत्थानानंतर येशूने आपल्या शिष्यांना पवित्र आत्म्याचे वचन दिले. 4. पेंतेकोस्त दिन. नवा करार. प्रेषितांची कृत्ये 2. पहिल्यांदाच सर्व विश्वासणाऱ्यांवर पवित्र आत्मा ओतला गेला. ते सर्व अन्य भाषांनी बोलू लागले. बाबेलमध्ये जे भाषा गोंधळवल्या गेल्या होत्या, त्या दिवशी देवाने आत्म्याद्वारे पुन्हा एकता केली. येथे अन्य भाषा हा देवाशी नात्याचा नवा पुरावा बनला. 5. प्रेषितांचा काळ. पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांवर आला की ते अन्य भाषा बोलत असत. प्रेषित 10 वचन 46, 19 वचन 6. पौल शिकवतो, अन्य भाषा हे वरदान आहे. ती वैयक्तिक प्रार्थनेसाठी उपयोगी आहे. मंडळीत वापरायची असेल तर अर्थ लावणारा हवा. 1 करिंथकर 12 ते 14 अध्याय. 6. नवा करार. आध्यात्मिक चेतावणी. जसा प्रथम सर्पाने आदाम हव्वेला फसवले, तसाच आजही सैतान लोकांना फसवतो. 1 करिंथकर 14 वचन 2. जो अन्य भाषेत बोलतो तो देवाशी गुपिते बोलतो. पण सैतान ह्यालाही बनावट करतो. काही लोक खोट्या आत्म्याने बनावट भाषा बोलतात. निष्कर्ष. सुरुवातीपासून आतापर्यंतचा धडा. 1. आदम हव्वापासून माणूस देवाच्या शब्दापासून फसवला गेला. 2. बाबेल भाषेचा गोंधळ झाला. 3. जुना करार. निवडक लोकांवर आत्मा उतरला. 4. येशू पवित्र आत्म्याचे वचन दिले. 5. पेंतेकोस्त. अन्य भाषांची सुरुवात झाली. देवाशी थेट नवा संबंध प्रस्थापित झाला. 6. नवा करार. अन्य भाषा ही प्रार्थना, स्तुती आणि आत्म्यात उभारणी यासाठी दिलेली आहे. अन्य भाषा विषयी प्रत्येक वचनानुसार मराठीत समजावतो. अन्य भाषात स्पीकिंग इन टंग्स ग्लोसोलालिया. 1 प्रेषितांची कृत्ये 2 वचन 4. पेक्षा जास्त ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने त्यांना दिल्याप्रमाणे त्यांनी वेगवेगळ्या भाषा बोलण्यास सुरुवात केली. येथे प्रथम पेंतेकोस्त दिनी पवित्र आत्मा शिष्यांवर आला. ते ज्या भाषा बोलू लागले त्या शिकलेल्या नव्हत्या. भोवतालचे लोक त्यांच्या स्वतःच्या मातृभाषेत देवाच्या कार्यांचे वर्णन ऐकू लागले. याचा अर्थ अन्य भाषा कधी कधी प्रत्यक्ष मानवी भाषा असते. 2 प्रेषितांची कृत्ये 10 वचन 46. पेक्षा जास्त, कारण त्यांनी त्यांना अन्य भाषांनी बोलताना आणि देवाची स्तुती करताना ऐकले. येथे कॉर्नेलियसच्या घरात जेव्हा पवित्र आत्मा उतरला, तेव्हा ते सर्व अन्य भाषा बोलू लागले. हे चिन्ह होते की पवित्र आत्मा यहुदींप्रमाणेच अन्यजातींनाही मिळाला. येथे अन्य भाषा थेट देवाची स्तुती करण्यासाठी दिल्या गेल्या. 3 प्रेषितांची कृत्ये 19 वचन 6. पेक्षा जास्त, आणि पौलाने त्यांच्यावर हात ठेवला तेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावर आला आणि ते अन्य भाषांनी बोलू लागले आणि भविष्यवाणी करू लागले. येथे एफिसातील शिष्यांना पवित्र आत्मा मिळाल्यावर 2 गोष्टी दिसल्या. 1. त्यांनी अन्य भाषा बोलल्या. 2. त्यांनी भविष्यवाणी केली. यातून कळते की अन्य भाषा हा एक आत्मिक अनुभव आहे, पण तो भविष्यवाणी सारख्या अन्य देणग्यांबरोबर दिसतो. 4. 1 करिंथकर 12 वचन 10. पेक्षा जास्त. कोणाला अद्भुत कार्यांची देणगी, कोणाला भविष्यवाणी, कोणाला आत्म्यांचे परखणे, कोणाला विविध प्रकारच्या भाषा, कोणाला भाषांचा अर्थ लावणे. येथे पौल सांगतो की अन्य भाषा हा एक वरदान, गिफ्ट आहे. प्रत्येकाला हे वरदान मिळेलच असे नाही. पवित्र आत्मा ज्याला हवे त्याला देतो. काहींना भाषा बोलण्याचे वरदान, तर काहींना त्या भाषांचा अर्थ काढण्याचे वरदान दिले जाते. 5. 1 करिंथकर 14 वचन 2. पेक्षा जास्त. जो अन्य भाषेत बोलतो तो मनुष्याशी नाही तर देवाशी बोलतो, कारण कोणी समजत नाही, तो आत्म्याने गुपिते बोलतो. येथे स्पष्ट आहे की कधी कधी अन्य भाषा मानव भाषा नसते,
तर आत्म्याची गुपिते असतात. ती भाषा कोणी समजू शकत नाही. ती थेट देवाशी संवाद असतो. 6:1 करिंथकर 14:4 पेक्षा जास्त जो अन्य भाषेत बोलतो तो स्वतःचे उन्नती करतो, पण जो भविष्यवाणी करतो तो मंडळीचे उन्नती करतो. येथे दोन गोष्टी कळतात. अन्य भाषेत बोलल्याने स्वतःची आत्मा मजबूत होते, पर्सनल एडिफिकेशन. पण मंडळीमध्ये बोलायचे असल्यास त्याचा अर्थ लावला गेला पाहिजे, अन्यथा लोकांना फायदा होत नाही. 7 यहुदा 20 पेक्षा जास्त पण प्रिय हो, तुम्ही तुमच्या सर्वाधिक पवित्र विश्वासात स्वतःस बांधून पवित्र आत्म्यात प्रार्थना करा. येथे पवित्र आत्म्यात प्रार्थना म्हणजेच अन्य भाषेत प्रार्थना होय. यामुळे विश्वास वाढतो, आपण देवाजवळ अधिक सामर्थ्याने जातो. निष्कर्ष मराठीत 1. अन्य भाषा म्हणजे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने बोललेली एक भाषा जी आपण शिकलेली नसते. 2. ती कधी प्रत्यक्ष मानवी भाषा असते तर कधी आत्म्यातील गुपिते असतात. 3. तिचा उद्देश आहे देवाची स्तुती करणे, आत्म्यात प्रार्थना करणे आणि विश्वास वाढवणे. 4. हा एक वरदान आहे, पण प्रत्येकाला मिळतोच असे नाही. 5. मंडळीत वापरल्यास अर्थ लावणारा हवा, अन्यथा ती व्यक्तिगत प्रार्थनेसाठी उपयुक्त आहे. आध्यात्मिक शक्ती मिळाल्याच्या बाबतीत अधिक माहितीसाठी मिशनरीच्या अध्यक्ष प्रेरित महेंद्र वेताळ यांना भेट द्या आणि आमच्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईबर क्लिक आणि शेअर. धन्यवाद. 5 गट मंत्रालय बायबल शैक्षणिक कला आणि संस्कृती, मुले, शिक्षण आणि साक्षरता, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, महिला विकास आणि सक्षमीकरण, इतर कोणतेही, माहितीचा अधिकार आणि वकिली, ग्रामीण विकास आणि दारिद्र्य मुक्ती, क्रीडा, शहरी विकास आणि दारिद्र्य मुक्ती, कौशल्य विकास, अन्न प्रक्रिया, मानवी हक्क, कामगार आणि रोजगार, पत्रकारिता, आदिवासी व्यवहार, व्यावसायिक प्रशिक्षण आणि विवाह. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जर्नलिझम अँड रिसर्च इन्व्हेस्टिगेशन ही एक संस्था आहे जी देश आणि समाजात वाढती गुन्हेगारी प्रवृत्ती आणि संबंधित अकार्यक्षमतेवर काम करते. या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट गुन्हे अन्वेषण, सायबर गुन्हे अन्वेषण, फॉरेन्सिक तपास तसेच राष्ट्रीय सुरक्षा आणि वैयक्तिक सुरक्षेवर काम करणे आहे. तसेच ही संस्था देशातील तरुणांना या क्षेत्रात करिअर करण्यासाठी योग्य प्रशिक्षण देखील देते. मानवाधिकार, कामगार आणि रोजगार, पत्रकारिता, आदिवासी व्यवहार, व्यावसायिक प्रशिक्षण आणि विवाहित समस्या, महिला, भ्रष्टाचार, शोषण आणि वकिली. प्रत्येक वॉर्ड आणि प्रत्येक विभागात उपदेशक, प्रेषित आणि पाद्री, बायबल शिक्षण सुवार्तेचा शिक्षक म्हणून नियुक्त करण्यासाठी सरकारच्या अंतर्गत जिल्ह्यांमध्ये बृहन्मुंबई प्रदेशात प्रशासकीय दृष्ट्या बायबल शिक्षण देण्यासाठी एक करार करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9,69,99,33,054 https://mywebsite.in/anant-pentecost-mission-foundation